नमस्कार मित्रांनो, मी सुमेध तुमच्यासाठी घेऊन आलोय शालेय स्पर्धा परीक्षांचं जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपण जी काही सध्याची स्पर्धा सुरू आहे, धक्काधक्कीची स्पर्धा, ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहावं ह्याच्यासाठी सरकारने शालेय स्पर्धा परीक्षा आणलेल्या आहेत. बघा, ह्या शालेय स्पर्धा परीक्षामध्ये आपलं स्कॉलरशिप येतं, नवोदय एक्झाम येतं, सैनिक स्कूलची परीक्षा येते आणि आज आपण जी बघणार आहोत ती NMMS ही परीक्षा येते. तर आपण असंच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये NMMS ही जी काही परीक्षा आहे ह्या परीक्षेबद्दलची आपण माहिती करून घेणार आहोत. तर चला बघूया आपण NMMS ह्या परीक्षेबद्दलची माहिती. ह्या परीक्षेसाठीचे पात्रता निकष काय काय आहेत, ही परीक्षा कोणाला देता येते, ही परीक्षा पात्र झाल्याच्या नंतर विद्यार्थी कुठल्या कुठल्या लाभासाठी काय म्हणता येईल त्याला पात्र असतो, त्यासोबतच ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते आणि ह्या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूयात NMMS ह्या परीक्षेची माहिती घेण्यासाठी. बघा, इथं दिसत असेल तुम्हाला NMMS. आता ह्या परीक्षेचा फुल फॉर्म काय आहे तर इथे दिलंय बघा, नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झाम, आणि खाली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. जे काही आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची ही शिष्यवृत्ती योजना आहे. तर फक्त आता आर्थिक दुर्बल घटकच ह्या परीक्षेमध्ये बसू शकतात का तर नाही, ह्या परीक्षेला सर्वजण बसू शकतात. जे जे विद्यार्थ्यांना 7वीला किमान 55% आणि SC STच्या विद्यार्थ्यांना किमान 50% गुण आहेत असे सर्व विद्यार्थी 8वीमध्ये ह्या परीक्षेसाठी बसू शकतात. बघा, ही परीक्षा तुम्हाला 8व्या वर्गामध्येच देता येते आणि त्यासाठीचे हे पात्रता निकष आहेत. आता ते पात्रता निकष काय काय आहेत ते आपण बघूयात. बघा, इथं दिले इयत्ता 8वीचे विद्यार्थी पात्र असतात. म्हणजे तुम्ही 7वी पास होता आणि 7वी पास झाल्याच्या नंतर तुम्ही 8वीला जाता, मग तुम्हाला 7वीला जर किमान 55% आणि SC STला किमान 50% गुण असायला पाहिजेत तरच तुम्ही ह्या परीक्षेसाठी बसू शकता, म्हणजे तेही 8वीला गेल्याच्या नंतर. आणि त्या पुढची अट काय आहे तर पालकांचे वार्षिक उत्पन्न 3,50,000पेक्षा कमी असावे. तुमच्या पालकांचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 3,50,000 रुपयांपेक्षा कमी जर असेल तर तुम्ही ह्या परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहात. बघा, आता हे उत्पन्नाचं जे काही प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला परीक्षेसोबत मुख्याध्यापकांकडे जमा करावं लागतं. तर ह्या परीक्षेची ही किमान पात्रता आहे. ह्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्ही ही परीक्षा देण्यासाठी पात्र असता. आता आपण ह्या परीक्षेमध्ये कुठले कुठले घटक अंतर्भूत आहेत ह्यांची माहिती बघूया. आता ही परीक्षा 2 पेपर्समध्ये घेतली जाते. त्यापैकी पहिला पेपर आहे बौद्धिक क्षमता चाचणी, तिलाच म्हणलं जातं मेंटल ॲबिलिटी टेस्ट, आणि त्यालाच अजून म्हणलं जातं मॅट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचं मानसशास्त्रीय दृष्ट्या तुम्ही किती परिपक्व आहात ह्याच्याबद्दलची ह्याच्यामध्ये चाचणी घेतली जाते. मग आता मानसशास्त्रीय दृष्ट्या तुम्ही परिपक्व कशा असणार तर तुम्हाला दिशेवर प्रश्न विचारले जातात, तुम्हाला नातेसंबंधावर प्रश्न विचारले जातात, तुम्हाला आकृत्यांवर प्रश्न विचारले जातात, तुम्हाला म्हणजे जितके काही बौद्धिक दृष्ट्या चाचण्या असतील त्या चाचण्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर ते प्रश्न कसे असतात बघा, 90 गुण असतात, 90 प्रश्न असतात आणि त्यासाठी 90 मिनिटे वेळ असतो. म्हणजे 90 प्रश्न 90 गुण 90 मिनिटे वेळ, म्हणजे एका मिनिटासाठी एक प्रश्न. ही झाली तुमची बौद्धिक क्षमता चाचणी. आता त्यानंतर दुसरा पेपर आहे तो म्हणजे शालेय क्षमता चाचणी, त्यालाच म्हणले स्कोलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, आणि आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर सॅट. आता ही सॅट कशी आहे तर ही देखील तुमची 90 प्रश्न 90 गुण आणि 90 मिनिटं ह्यासाठीचीच आहे. बघा, आता हे 90 प्रश्न आणि 90 गुण म्हणजे एकूण तुमची परीक्षा NMMS ची जी काही होते ती किती होते, तुमची एकूण 180 गुणांची परीक्षा होते. आता ह्या 180 पैकी जर तुम्हाला ही परीक्षा पात्र व्हायची असेल तर तुम्हाला ह्या 180 पैकी लागतात किती गुण, 40% गुण लागतात. 40% गुण, 180 पैकी 40% गुण म्हणजे किती होणार तुमचे बघा बरं, 18 चोक
72, म्हणजे तुम्हाला किती गुण लागणार आहेत? 72 गुण लागणार आहेत ही परीक्षा तुम्हाला पात्र होण्यासाठी. म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्ती भेटेल नाही ते नाही माहिती, परंतु तुम्ही 72 गुणांना पात्र होऊ शकता. बघा, शिष्यवृत्ती मिळण्यासाठी काही एक कोटा ठरवून दिलेला आहे. त्या कोट्यामध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते, परंतु जर त्या कोट्यामध्ये नाही बसलात तर तुम्हाला पात्र होऊन देखील शिष्यवृत्ती मिळत नाही. तर आता ही शिष्यवृत्ती किती असते बरं? तर तुम्ही ही परीक्षा पात्र झाल्याच्या नंतर 8वी मध्ये तर तुम्हाला वर्ग 9वी ते 12वी साठी, वर्ग 9वी ते 12वी साठी महिन्याला तुम्हाला 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महिन्याला 1000 म्हणजे वर्षाचे तुम्हाला किती दिली जाते? 12,000 रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते वर्षाची, 9वी ते 12वी पर्यंत. मग ह्याच्यामध्ये काय अट आहे? तर ह्याच्यामध्ये अट आहे तुम्ही 10वी आणि 11वी ही पहिल्या संधीमध्ये उत्तीर्ण व्हायला आवश्यक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला 10वीला 55% एवढे गुण पडणं आवश्यक आहे. तर ही होती मित्रांनो NMMS ह्या परीक्षेबद्दलची माहिती. आता हे जे काही सॅट आहे, शालेय क्षमता चाचणी आहे, तर ह्याच्यामध्ये 90 गुण आहेत, परंतु ह्या 90 गुणांचं देखील काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. म्हणजे कसं, आता शालेय क्षमता चाचणी म्हणजे तुमचा जो काही पाठ्यक्रम आहे वर्ग 7वी आणि वर्ग 8वी साठीचा, कुठला पाठ्यक्रम? त्यातल्या त्यात सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र. आता सामान्य विज्ञान मध्ये काय तुमचं भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे आणि जीवशास्त्र आहे, आणि समाजशास्त्रामध्ये काय आहे तुमचं इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे आणि भूगोल आहे. तर ह्या घटकांवर तुम्हाला ह्या शालेय क्षमता चाचणीमध्ये प्रश्न विचारले जातात. मग आता ह्याच्यामध्ये फक्त सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्रच नाही, तर ह्याच्यामध्ये गणिताचा देखील अंतर्भाव केलेला आहे. गणित हे तुम्हाला 20 गुणांसाठी विचारलं जातं. बघा मित्रांनो, आपण आज NMMS ह्या परीक्षेबद्दलची थोडक्यात माहिती घेतली. ह्या परीक्षेची पात्रता काय आहे, ही परीक्षेची स्कीम काय आहे, परीक्षेची योजना काय आहे हे आपण जाणून घेतलं. त्यानंतरच परीक्षेला स्कॉलरशिप किती मिळते हे देखील आपण जाणून घेतलं. तर मित्रांनो, ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण NMMS किंवा ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्या शालेय स्पर्धा परीक्षांची सिरीज आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून सुरू करत आहोत. ह्यामध्ये तुम्हाला PYQ मिळतील, किंवा ज्या काही तुम्हाला अवघड घटक वाटत असेल, सामान्य विज्ञान असेल, समाजशास्त्राचा असेल किंवा गणिताचा असेल, त्यातल्या त्यात तुमचा बौद्धिक क्षमता चाचणीचा देखील जर तो काही अवघड भाग असेल, किंवा जो काही परीक्षेला येणारा भाग आहे किंवा जो भाग महत्त्वाचा आहे त्या भागाबद्दलचं तुमचं इथं डाऊट पूर्णपणे क्लिअर केल्या जाईल. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. थँक्यू. थांबूयात आपण इथे.